मोगराला नांदवणं कठीण आहे, येतो मी. सुभाषराव, ऐक, दुखलं की काय? हो ना, जरासं दुखलं. त्यावेळेला भर मांडवात उभं राहून सांगितलं, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, मला चंपाशी लग्न करायचंय. चंपाला शब्द दिला होता मी, भाविणींनी लग्न करायचं नाही हे मला मान्य नाही. उशीर झालो रे देवा, माका उशीर झालो. माफ कर रे देवा, माका माफ कर. चूक चूक पोटात घे रे, पदरात घे, पदरात घे. भाविणी समय पण उजळल्या, तरी अजून पूजेचो पत्तो नाही. माफ कर रे देवा, माफ कर. लय मोठा घोर पाप झाला माझ्या हातून. गुरुजी, किती घाबरताय देवाला तुम्ही? घाबरू नका, नाही रागवणार देव तुमच्यावर. खरंच काय नाही करणार. दिवस रात्र तुम्ही पूजा अर्चा करता ना, मग कसा काय रागवेल बरं? असा म्हणतास तर मी सांगते ना, मग तर नक्कीच ऐकेल ना. लग्न झाले माझं देवाशी, बायकोय मी त्याची. अर्ध्या वचनाचं नातं आहे आमचं. गुरुजी, तुमचा का चेहरा पडला? देवाच्या दारात प्रसन्न असावं माणसानं. वय वय. चाळीस पोती भात्याचं भरून घे. आणि तो गोंद्या, गोंद्याला सांगितलंस की नाही? हो सांगितलं, येणार आहे संध्याकाळी. गोंद्याचे किती आले, माड किती आले, नारळ किती पाठवले त्यांनी? 250 काय? 250. हो ठीक आहे, ते लावून घे गो. ओईसरच्या बापू खोताकडून प्रसाद दिलो. त्याच्या मुलाचो वाढदिवस असा म्हणान.
बापू खोत मुंबईत रावाक असताना. पण पोयसरच्या खोताचा प्रसाद आपल्या गावात कशाला? अगो बापू खोताक ना ती कॅनिंग काय जिनिंगची काय ती फॅक्टरी चालू करूची असा ना, त्याच्यासाठी त्याका गावात जमनी वयत. त्याच्या जमनीक लागान एका बाजू आपल्या गोंद्याची जमीन आणि दुसऱ्या बाजू तातू शेठची जमीन. गोंद्याच्या जमनीत जी हिर असा ना ती त्याका होईया असा म्हणजे भावकीत म्हणतात. हा म्हणजे माका प्रत्यक्षात काय ठाऊक नाही, पण लोक जा म्हणतात तानी सांगतो. आज ह्यो जो प्रसाद पाठवल्या ना तसोच त्या दिवस त्यांना देवाक प्रसाद पाठवले नव्हतो. बाकी बापू खोत म्हणजे एकदम दिलदार माणूस हा. आणि त्याचा तो झील दिलीप अगो केवढो रुबाबदार माणूस तो. ते दिवस बापू खोत झिलाक घेऊन इलेलो देवाच्या पाया पडाक. बाकी त्याचो हात दक्षिणेत एकदम वरती हा, अगदी गजगशीत. गुरुजी, तातू खोताचं गाव आहे आपलं. हे घसघशीत दक्षिणेचं माझ्या पुढे बोललात ठीक आहे, आणखी कोणापुढे बोलू नका. नाही, उद्या काही झालंच तर लोक तुमच्याकडेच बोट दाखवतील. वर्षभराचा तातू खोतचा अभिषेक एकाच दक्षिणेत बुडाला असं म्हणतील. हा नाही का? रक्त होते एक जाचे, रक्त होते एक जाचे, वेगळाले भाव होते, कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. मधुसूदन, हा श्रीपाद भट. येवा येवा. आताच पूजा आटपली. पूजेचं ठीक आहे हो, ती नियमानं व्हायलाच हवी. त्यात हयगय होता कामाच नाही. पण मी जो निरोप द्यायला सांगितला होता तो दिला का? निरोप देवाचा कोप व्हायला हवाय का तुम्हाला? नाही ता पण दुसऱ्या तिसरे कोणावरही नाही, आपल्यालाच कोपणार आहे देव. समजत नाहीये का तुम्हाला? बरोबर. पण काय निरोप दिला होता मी? विठा भाविणीक निरोप देवचो होतो. बकुळा 18 वर्षाची झाली असा आणि तिचा देवाशी लग्न करूची वेळ येयली. मुहूर्त काढू गयो. मग असं काय कारण झालं होतं की ज्यामुळे तुम्ही निरोप देऊ शकला नाहीत? ता म्हणजे आपला भाविणीचा जन्म कशासाठी असतो? देवाची सेवा करण्यासाठी. तिला संसार वर्ज्य. होय होय, बरोबर बरोबर. तिनं देवाची सेवा करत राहणे ही जबाबदारी कोणाची? आपली. अहो, देवाचं काम करण्यात आपण हायगाय केले तर देव कोणावर कोपणार? आपल्यावर. उद्या विठा भाविणीनं बकुळीचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावलं तर पाप कोणाला लागणार? तुमका आणि माका. बघतोय ना आपण इतके वर्ष. विठा भाविणीनं रमाकांची सूत जुळवल्यान. नाही, ती तक्रार नाही, भाविणीचं कामच ता. पण रमाकांतनं जन्मभर फक्त राखायचं भाविणीला. लग्न शांतम पापम शांतम पापम. होय होय. काय झालं पुढे? रमाकांतांनी विठा भाविणीशी लगीन केल्यान आणि काय झालं? खाडीत बुडून मेलो. तातू शेटनं काय केलं? चंपा भाविणीशी लगीन करूच हट्ट धरल्यान. आम्ही रोखलं त्याला. पाप टळलं, पण कोप झालाच ना. तातू शेटला सुख आहे का संसारात? ताती भाजून खाते त्याला.
मुलगी सरभरीत. आत्ता कळलं, जाव्यान पण सोडली तिला. कोप रे कोप देवाचा. आता दादू भटाचा काय झाला? मुलगा तो पण मुका. देवाचा कोप हवा असेल तर नका देऊ निरोप भाविणीला. पण मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. विटेच्या मुलीचं लग्न देवाशीच करून द्यायला हवं, कळलं? आई ग आई आई चंपा मावशीचं पत्र आलंय. आली वाटतं बहिणीची आठवण एकदाची. ए आई, मी वाचू का ग पत्र? कदाचित ती येणार असेल ना इकडे. किती मस्त गाते ग ती. मला पण शिकवणार आहे ती. तुला शिकवणार आहे? तुला न्यायला येणार आहे ती. मला न्यायला म्हणजे? म्हणजे काय? न्यायला म्हणजे न्यायला. कुठे न्यायला? कुठे जाणार? आता आपण जाऊन जाऊन कुठे जाणार? हा, ती तुला मुंबईला न्यायला येणार आहे. मी नाही जाणार मुंबईला. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही आई. हे बघ सुंदरी, माझी साथ का तुला जन्मभर पुरणार नाही. शेवटी तुझी वाट तुलाच चालावी लागणार आहे. आई, आज तू एकदम असं का बोलायला लागलीस? अगं पोरी, अजून किती दिवस माझ्या पदराखाली लपवणार मी तुला? एकतर देवाने चांदण्यासारखं रूप दिलंय. रात्रीच्या पदरावर चांदणं खुलतं ग, पण रात्रीच्या अंधारात लांडगे सुद्धा दबा धरून बसलेले असतात. अगं, मी एकटी किती पुरी पडणार तुला? आई, असं काहीतरी बोलू नकोस ग. माझ्या छातीत गलबलतं मग. खऱ्याची चव अशीच असते बाई. छातीत गलबलतं. काळजाचे धागे तट तट करत हळूहळू तुटतात. पण तरी सुद्धा सत्याचा घोट प्यावाच लागतो. आणि नुसता प्यावा नाही लागत, साजरा करावा लागतो. प्यायचा विषच, पण मिटक्या अशा मारायच्या की जणू अमृतच प्यायलंय. वाचते पत्र. गुरुजी गुरुजी गुरुजी. काय झालं मोगराताई? तुमका एवढी कसली घाई लागली या? तुम्ही चंपा भाविणीला ओळखता? किती आत? तुमका चंपा भाविणीचं नाव कसं माहिती? तिच्यामुळे तातून खूप ओरडली. तातून खूप वाईट वाटलं. माझे तातू खूप चांगले आहेत की नाही गुरुजी? होय होय होय. अहो, देव माणूस असत ते. खरा तर शिरपिको शंकरच. खराच देव माणूस असत ते. आणि ते मला मोटार घेणार आहेत. पण ताती त्यांना खूप ओरडली. तुम्ही चंपा भाविणीला माझ्या उरावर नाचवलेत असं म्हणाली. हा गुरुजी, मला पण नाच आवडतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश,
सूर्य देतो. पण ताती ओरडते. ताती तातूंना पण ओरडते. ती दोघं सारखे भांडतात. गुरुजी, तुम्ही देवाला सांगा ना त्यांच्या स्वप्नात जायला. हा हा, देव त्यांच्या स्वप्नात जाईल आणि तुम्ही भांडू नका असं सांगेल. गुरुजी, तुमच्या स्वप्नात येतो का हो देव? मग तुम्ही ह्या माका असा भलता सालता काहीतरी विचारू नका. माझ्या स्वप्नात येतो. ह्या बघा आता मोगराताई, तुम्ही घराकडे जावा आणि ह्या जर काय चंपा भाविनीचा माका सांगलास ना तर दुसऱ्या कोणाक सांगू नको. हा, कळला? हो हो, पण तुम्ही तिला सांगा की तिच्यामुळे तातू आणि ताती सारखे भांडतात. नाहीतर ती कुठे राहते ते मला सांगा, मी जाऊन ओरडते तिला. गुरुजी, तातू आणि ताती भांडतात ना तेव्हा मला कसं तरी होतं, खूप कसं तरी होतं गुरुजी. वय वय, आई बाप भांडले ना की पोरा कोमेजतातच. पण ह्या बघा मोगराताई, तुम्ही आता घराकडे जावा. हा, मी 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 देवाक सांगताय. हा, तातूंच्या स्वप्नात जा म्हणा. तातीच्या पण. वय वय वय, सांगतंय सांगतंय. पण ह्या जा काय कळला तर कोणाक सांगू नको. हा, हात जोडतोय. हा, एक अक्षर देखील कोणाक बोलू नको. कळला? आता उगी राहा आणि घराकडे जावा. कळला मा मी काय सांगताय ता? हो हो, आता मी घरीच जाते आणि तातीलाच विचारते चंपा भावीण कुठे राहते ते. आणि भांडण मिटलं ना की तातू मोटार घेतील. मग आम्ही तोरशाला आमच्या घरी जाऊ. माझं अंजिरी लुगडं राहिलंय ना हो तिथे. खूप छान दिसतं ते, मला खूप आवडतं. मला लगेच हवंय ते आत्ता. मी तातूंना पण सांगणार आहे की आपण लगेच मोटार घेऊ. हा वय वय. गुरुजी, तुम्ही रडताय? नाही गुरुजी, मी तुम्हाला पण बसवे ना आमच्या मोटारीत. तुम्ही रडू नका. वय वय, जावा जावा तुम्ही आता घराकडे जा. राहिले आयुष्य कोठे लावण्या. देव पण एखाद्याक असं कित्याक करतात तर त्याचा त्याकाच ठाऊ. कशी सोन्यासारखी पोर असा. आयुष्य कोठे ते माझ्या पुरीला नांदवत नाही. पाड लेकाचा हा पैसा घेतला, ह्या सगळ्या वस्तू भरल्या त्याला. अरे नाही म्हणजे कसा ही आहे. तातू तुम्ही शांत व्हा. अरे काय शांत व्हा. हा? ला चांगला सरळ करतो. तातू पोताशी गाठ आहे म्हणाव त्याला. पारो चढलेलो दिसता, त्यापेक्षा आपण हैसून गेलेला बरा. मी त्याला असं सोडणार नाही सोडणार मी त्याला असं. अरे नांदवणार नाही म्हणतो म्हणजे काय? नांदवणार नाही, नांदवायला हवी दिली. सगळं स्पष्टपणे आपण त्यांना सांगितलं होतं. हो ना? बघ आता आता हे बोलणं म्हणजे शुद्ध फसवणूक झाली. पण काही लपवाछपवी केली नव्हती कोणाकडे. मी कधीच करत नाही कोणासमोर लपवाछपवी. तुम्ही कशाला मागे ओढलत मला? कशाला मागे ओढलत? अरे 2 कानफटात लगावले असताना की गुपचूपपणे घेऊन गेला असता बायकोला. आमची मुलगी आम्हाला जड नाहीये, पण ही रीत नव्हे. देवाकडचं
मुलं आहे माझी मुलगी. तिला हसतो जबाट माणूस रस्त्यावर मांजराच्या पिल्लाला सोडून देतात ना, तसा सोडून गेला. काय करायचं तिने पुढे? तुझ्या नावाचं मंगळसूत्र बांधलंय ना तिने, काय करायचं? नाही नाही, त्याला मी गचांडी धरून आणतो, तुम्ही मध्ये पडू नका. पडू नका म्हणजे काय? काय करणार आहात तुम्ही? जावयावर हात उचलणार आहात का? अहो आपली बाजू लंगडी आहे. काही लंगडी नाहीये. लंगडी नाही तर काय? आपली मुलगी काय बॅरिस्टर आहे का? बॅरिस्टर म्हणजे गप्पा बस गा. पैसा द्या नाही तर काहीही द्या. अहो थोडं नरमाईनं वागायला नकोय का? कशाला नरमाईनी घ्यायचं? कशाला नरमाईनी घ्यायचं? तुम्हाला स्पष्ट कल्पना दिली होती, तुम्हाला नाही म्हणण्याची मुभा होती. एवढी कुठे गेली होती अक्कल? यावेळी त्यांना मुभा होती. होती की नव्हती? होती की नव्हती? होती होती होती. हिला हिला काय लपवून ठेवली होती आपण? लपवून ठेवली होती. अहो तेच तेच काय बोलताय? सगळ्या जगाला माहितीये की समजून उमजूनच सोयरी केली होती हिच्याकडच्यानी, तरी सुद्धा तिला सोडलीच ना. आता त्याच्या 2 मुस्कटात वाजवून का तो नांदवणार आहे हिला? अहो जरा शांत डोक्याने विचार नको का करायला? कशाला कशाला शांत डोक्याने विचार करायचा आहे? कशाला शांत डोक्याने? अरे या असल्या माणसांच्या डोळ्यासमोर काजवे चमकवले ना तर चालतो यांचा पेंतो. हो काही बोलू नकोस तू मध्ये. पैसा दिला, मानपान दिले, सगळे मुली नांदवायला दिली त्यांनी घरी, आणि आता हिला इथे सोडून देतोय. काय होतंय तुम्हाला? काय होतंय तुम्हाला? काय होतंय? असं काय करताय? त्या डॉक्टरला बोलव जा लवकर. जा 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 जा. असं काय करते? सांभाळा स्वतःला.